ब्राह्मण सभा देवळाली कॅम्प भगूर परिसर संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स नाशिकच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनघा नाईक यांनी काढले। देवळाली कॅम्प भगूर परिसर ब्राह्मण सभेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 16 रोजी सायंकाळी डॉक्टर सुभाष गुजर हायस्कूलच्या सभागृहात पार पडला। त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नाईक बोलत होत्या। व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, सचिव सुवर्णा बर्डे, विश्वस्त व संस्थापक रमाकांत डास आदी मान्यवर उपस्थित होते। श्री गणेश प्रतिमा पूजन तसेच शिवानी जोशी हिच्या गणेश वंदना आणि गणेश कौतुकम या भरतनाट्यम सादरीकरणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत डास यांनी केले। त्यात त्यांनी संस्थेच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकलाय। वार्षिक अहवाल वाचन सचिव सुवर्ण बर्डे यांनी केले। संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी संस्थेच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा धांडोळा घेतला। प्रमुख अतिथी डॉक्टर नाईक पुढे बोलताना म्हणाल्या की ब्राह्मण समाजाने पोट जाती विसरून एका छत्राखाली संघटित होऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवेत। तरुण पिढीसाठी पुढचा काळ आव्हानात्मक आहे। त्यांना आपला वारसा आणि संस्कार द्यावेत। उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे समुपदेशन करून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्यायला हवे, असे आवाहन करून डॉक्टर नाईक यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले आहे। यावेळी समाजासाठी योगदान देणारे शालिनी वैद्य, नंदा नामजोशी, सतीश कुलकर्णी, ॲडव्होकेट शिरीष बर्वे, शरद कुलकर्णी, किरण पिंगळे, अर्चना धोपावकर, दीपक आणि माधवी कोल्हटकर आदींसह विद्यमान कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ सभासद, देणगीदारांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले। आभार प्रदर्शन निवेदिता अथनी यांनी केले। कार्यक्रमास किरण मराठे, विलास कुलकर्णी, शरद कुलकर्णी, डॉक्टर अरुण स्वादी, डॉक्टर अलका स्वादी, संगीता कुलकर्णी, बाळ जोशी, दिलीप भिंगारकर, मिलिंद थातोडे, श्रीराम चंद्रात्रे, सुनील नाईक, मनीष दास, स्मिता जोशी, अनंत अथनी, कमलाकर कुलकर्णी, जगदीश चंद्र बागुल, नरसिंग सप्रे, अशोक दास, अभय कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी, दिलीप भिंगारकर, रवींद्र चंद्रात्रे, जयंत देशपांडे, मिलिंद नातू, कृष्णा मालपाठक, रामभाऊ कुलकर्णी, भूषण जुन्नरे, अजय चंद्रात्रे, अरुण चंद्रात्रे, योगेश चंद्रात्रे आदींसह नाशिक रोड, देवळाली गाव, भगूर, देवळाली कॅम्प येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की ब्राह्मण सभेला आज 25 वर्ष पूर्ण झाले, आज वर्धापन दिन आहे, तर हा 25 वर्षाचा प्रवास कसा सांगू शकता? 25 वर्षाचा प्रवास हा सुरुवातीला थोडासा कष्टाचा गेला। अनेक अडचणी आल्या, आर्थिक अडचणी पण आल्या, कारण आमची ब्राह्मण सभा कोणाकडे पण मदत मागितली नाही। आमचे जे सभासदांची वर्गणी आणि आमचे दानशूर सभासद त्यांच्या जीवावरच आम्ही 25 वर्षाची वाटचाल केली। आमचे कार्यकारिणीचे सगळे सभासद आहे, त्यांनी पण स्वतः पॉकेटमधून खर्च करून हे कार्यक्रम आम्ही पार पाडले। याच्यात अनेक अडचणी आल्या, पण आम्ही तोंड देत आज 25व्या वर्षात पदार्पण केलं, याचा मला आनंद वाटतो। सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या ब्राह्मण सभेमध्ये किती सदस्य आहे आणि कामकाज कसं चालते? सध्या आमच्या ब्राह्मण सभेत 80 सभासद आहे आणि कामकाज म्हणजे आम्ही कार्यकारिणी सतत भेटत राहतो। आमचे वार्षिक 2 कार्यक्रम असतात, तर एक वर्धापन दिन आणि दुसरा कोजागिरी कार्यक्रम। पण आता आम्ही नुकतेच ह्या 25व्या वर्षात महिला आघाडी स्थापन केली आहे आणि त्यांच्या अध्यक्ष सौ अथनी मॅडम आहे। तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ब्राह्मण सभेच्या ज्या महिला आहेत त्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळेल आणि त्यांचे कार्यक्रम कंटिन्यू राहील। म्हणजे आमची जी संख्या वर्षातून 2 आहे ती त्यांच्या महिलांच्या सहभागामुळे 6 पण होऊ शकते। धन्यवाद सर। कट करा माईक यांमध्ये। हो अनघा नाईक। आज आपल्यासोबत ब्राह्मण सभेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्यासोबत आहेत
डॉक्टर अनघा नाईक. सो आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया. मॅम, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकता? नवीन पिढीला हा संदेश आहे की त्यांनी जास्तीत जास्त या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग व्हावा, नोंदवावा आणि आपली जी ब्राह्मण सभा आहे त्याच्यात जे काही घडामोडी घडतात त्यांचं मार्गदर्शन करून आत्ताच्या येणाऱ्या पिढीला पुढे घडवावं. हेच त्यांनी काम करावं. देशासाठी करावं, समाजासाठी करावं, सगळ्या बांधवांसाठी करावं. आत्ताच्या नवीन पिढीला एक संदेश द्यायचा असेल तर तुम्ही कोणता संदेश द्याल? संघटित व्हा, सगळ्यांनीच संघटित व्हा आणि आपल्या देशाचं बलस्थान जे आहे ते वरती उचला. मॅम, तुम्ही आत्ताच बोलल्या की तुमचं इथलं माहेर आहे देवळाली कॅम्पमध्ये तुम्ही शिकला आहात आणि आता तुम्ही PhD सुद्धा कंप्लीट केलेली आहे. तर या सगळ्या प्रवासाबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं तर मला PhD हे ध्येय गाठायचंच होतं. फक्त माझं असं होतं की महिलांसाठी काय काम करू शकते मी, त्याच अनुषंगाने मी MPhilचाही माझा विषय घेतला, जेणेकरून मला कळेल की सामाजिक सबलीकरण महिलांचं कसं करावं. आणि PhDमध्ये देखील माझं आदिवासी महिलांचं सामाजिक आणि आर्थिक दोन्ही होतं आणि त्याच हिशोबाने मी ते काम माझं PhDचं पूर्ण केलं आणि महिलांसाठी जे काही मला करता येईल ते मी करेन. अथनी मॅडमला सुद्धा मी असं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण महिलांना नक्कीच सवड करू. धन्यवाद मॅम. माईक नाही. अध्यक्ष पद्माकर सगळे नाही, तुम्ही बोलू द्या. इकडच्या साईडला. थोडंसं. आज ब्राह्मण सभेचा 25वा वर्धापन दिन आहे आणि त्याचसाठी या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आपल्यासोबत आहे. सो त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की या संस्थेमध्ये गेल्या 25 वर्षापासून कोणते कोणते उपक्रम चालतात किंवा घेतात तुम्ही? मी पहिल्यांदा वर्धापन दिन साजरा करतो मार्च महिन्यात. त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचा काय उत्सव साजरा करतो. आता परत महिला आघाडी आम्ही स्थापन केली. ते अजून कार्यक्रम आम्हाला राबवायचे आहेत. तसेच अजून यांना चैत्र गौरीचा हळदीकुंकवाचा एक कार्यक्रम आणि मला एक माझ्या मनात आहे का जुलै किंवा ऑगस्टमध्ये एक वक्तृत्व स्पर्धा सुरू करायची. म्हणजे दर महिन्याला जे सभासदांशी संघटित होता येईल, सभासदांशी संवाद साधता येईल आणि ती वक्तृत्व स्पर्धा आज माझ्या मते माझा असा विचार आहे, अटल बिहारी वाजपेयी हे माझे आवडते नेते आहेत, त्यांच्या संदर्भात माझा विचार वक्तृत्व स्पर्धा. नक्कीच सर, खूप चांगला उपक्रम तुम्ही सादर करणार आहात. सो त्यासाठी मनापासून शुभेच्छा. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ब्राह्मण सभेचं उद्दिष्ट नक्की काय आहे किंवा मग का तुम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात, अरेंज करता आणि काय संदेश देऊ शकतात ब्राह्मण समाजाला? आत्ताच आमच्या प्रमुख पाहुण्यांनी जे सांगितलं का ब्राह्मण सभा संघटित होणं हे फार महत्त्वाचं आहे. आपले उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं 3% माणूस हा काय करू शकतो. आता भगवान पाठक यांनी हेच सांगितलं. या संदर्भात आपण संवाद साधतो. धन्यवाद सर. आज आपण बघितलं की ब्राह्मण सभेचा 25वा वर्धापन दिन होता आणि त्यासाठी आपल्या संस्थेचे संस्थापक, त्याच्यानंतर सचिव, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि आपल्या ज्या कार्यक्रमाच्या मेन त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचा. ब्राह्मण सभा देवळाली भगूर परिसर या सभेला पूर्ण आज 25 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद आज सगळ्यांनी इथे व्यक्त केला आणि सगळे ह्या सोहळ्याचे, एका सुंदर दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होता आलं. ह्याचा खरं तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला, कारण ह्या सभेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने यामध्ये आम्ही सहभागी नोंदवला अनेक कार्यक्रमांमध्ये आणि अनेक लोकांनी आमच्यापर्यंत येऊन
या सगळ्यासाठी खूप आनंद आणि एक शुभेच्छाही व्यक्त केलेल्या आहेत. आणि आजही जाताना प्रत्येकाच्या डोळ्यात काहीतरी कृतार्थ भावना होती आणि त्या कृतार्थ भावनेने ते गेले आणि त्यांनी परत तीच पावती दिली की आपण पुन्हा पुन्हा असेच भेटत राहू, कारण समाजाने एकत्र येणं म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करणं आहे. आणि त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग करण्याचं एक मला पण अनुभव मिळाला आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा मला साक्षीदार होता आणि यात मला खूप आनंद आहे. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक.